गेल्या अनेक दिवसांपासून, खरे तर काही महिन्यांपासून होणार असे ज्याबद्दल बोलले जात होते आणि ज्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिकेतील संबंध कमालीचे ताणले गेले होते, तो व्यापारी करार अखेर अस्तित्वात आला. या करारासाठी भारताचा खूप आटापिटा सुरू होता. परंतु अमेरिकन प्रशासनाच्या काही जाचक अटींमुळे कराराचे घोडे पुढे दामटल्या जात नव्हते. अर्थात या कराराची अमेरिकेलाही गरज होतीच, परंतु भारताने आपल्या सगळ्या नसल्या तरी किमान काही अटी भारताने स्वीकारायला हव्या, या हट्टाला ट्रम्प प्रशासन पेटले होते. दोन्ही देश आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने कोंडी फुटत नव्हती. अखेर या वाटाघाटी यशस्वी झाल्या. भारतासाठी ही खूप समाधानाची बाब होती आणि भारताने आधी या करारासंदर्भात घोषणा करणे अपेक्षित होते. परंतु कोणत्याही गोष्टीचे श्रेय आपल्याकडे घेण्याच्या ट्रम्प यांच्या सवयीमुळे इथेही भारत अमेरिका दरम्यानच्या व्यापारी कराराची घोषणा त्यांनीच आधी केली. अमेरिका भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% कमी करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्याचवेळी भारत अमेरिकेकडून जवळपास 500 अब्ज डॉलर्सची खरेदी करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारत अमेरिकेकडून जी काही खरेदी करणार आहे ती प्रामुख्याने पेट्रोलियम, संरक्षण सामग्री, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, दूरसंचार उत्पादने, विमाने या क्षेत्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात अजून एका क्षेत्राची भर पडल्याचंही बोललं जात आहे आणि तोच कळीचा मुद्दा आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार रखडण्यामागे मुख्य कारण कृषी उत्पादनाच्या आयातीचा होता. अमेरिका भारताला त्यांची कृषी उत्पादने निर्माण करू पाहत होता, किंबहुना तसा आग्रहच अमेरिकेने धरला होता. भारताने मात्र भारताची कृषी बाजारपेठ अमेरिकेला खुली करण्यास साफ नकार दिला होता. त्यामागे तशी कारणेही होती. अमेरिकेसाठी ही बाजारपेठ खुली झाली तर भारतातला शेतकरी मोठ्या संकटात सापडू शकतो. भारताच्या कृषी बाजारपेठेवर अमेरिकेची मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका होता. त्यामुळेच अमेरिकेसोबत कृषी करार करण्यास भारत तयार नव्हता. परंतु आता जो करार झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे, त्या करारात अमेरिकेकडून काही कृषी उत्पादनेही भारत आयात करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या करारासंदर्भात बोलताना अमेरिकेच्या प्रतिनिधीने भारताने काही कृषी उत्पादनांमध्ये अमेरिकेला बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचं म्हटलंय. शिवाय हा कराराचा पहिला टप्पा असून येत्या काही महिन्यात अधिक व्यापक स्वरूपाचा करार करण्यात येईल, त्या संदर्भात चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकन प्रवक्त्यांच्या या खुलाशामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. भारत सरकारने नेमकी कोणती कृषी उत्पादने आयात करण्याची तयारी दर्शवली आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. परंतु अगदी आतापर्यंत कृषी उत्पादनाच्या आयातीला ठामपणे नकार देणाऱ्या भारत सरकारने अमेरिकेच्या दबावापुढे झुकती भूमिका घेतल्याचं दिसतंय. भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत अमेरिकेतून भारतात होणारी आयात कमी असल्याचीही अमेरिकेची तक्रार होती. ही व्यापार तूट कमी करण्यासाठी भारताने अमेरिकन वस्तू खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यात कृषी उत्पादनांचाही समावेश आहे. मात्र व्यापार मंत्रालयाने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भारतावरील टॅरिफ कमी करतानाच या पुढच्या काळात भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. त्याऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून भारत तेलाची आयात करणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटलंय. त्याही संदर्भात भारताने अजून अधिकृत खुलासा केलेला नाही आहे. या पृष्ठभूमीवर हा करार कुणाचा आहे, कुणासाठी आहे आणि कशासाठी आहे हे प्रश्न समोर येणे स्वाभाविक म्हणायला हवे. आतापर्यंत अमेरिकेपुढे अगदी ताठ मान करून वावरणाऱ्या भारताने आता लवचिक भूमिका स्वीकारली असेल तर पडद्यामागे काही वेगळ्या घडामोडी तर घडल्या नाही ना, अमेरिका कुणाला ब्लॅकमेल तर करत नाही ना, अशा शंका व्यक्त केल्या जातात. त्यावर वेळीच खुलासा अपेक्षित आहे, परंतु तो होणार नाही हे देखील तितकेच खरे आहे. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.